हॅलो स्टुडंट्स, आज आपण फोर्थ टॉपिक लेजर हा टॉपिक बघणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर, स्पेसिमेन ऑफ लेजर, पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल और सबसिडियरी बुक्स टू लेजर, बॅलन्सिंग ऑफ लेजर अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स या कंटेंटबद्दल आपण या फोर्थ टॉपिकमध्ये इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लेजर ची इन्फॉर्मेशन बघूया. मीनिंग अँड डेफिनेशन. लेजर इज द प्रिन्सिपल बुक्स ऑफ अकाउंट. It is also called as book of final entry. It is summarized record which contain all the accounts. For example, assets account, liabilities account, capital account and revenue and expenses account. याचा अर्थ की बुक्स ऑफ अकाउंटमध्ये लेजर हे मुख्य पुस्तक आहे. याला फायनल एंट्री पुस्तक असे देखीलही म्हणतात. यात सर्व खात्यांच्या माहितीचा गोषवारा असतो. उदाहरण जसे की संपत्तीचे खाते, देयतेचे खाते, भांडवल खाते, उत्पन्नाचे खाते, खर्चाचे खाते इत्यादी. The word ledger is derived from Latin word ledger, which means to content, as the ledger is the collection of all accounts, so its content and hence the name signifies. म्हणजेच लेजर हा शब्द लॅटिन भाषेतील लेजर या शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ असा होतो की समाविष्ट करणे. लेजर म्हणजेच सर्व खात्यांची माहिती समाविष्ट आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच सर्व खात्यांची माहिती ज्यात समाविष्ट आहे, सर्व खाती ज्या ठिकाणी एकत्रित केली जातात त्याला खातेवही म्हणजेच लेजर असे म्हटले जाते. आता पुढे आपल्याला लेजरची डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन बघूया. अ लेजर containing account in which all the transaction of a business enterprise or other accounting units are classified either in detail or in a summary form. E.L. कोहलर यांच्या मते यांनी लेजरची डेफिनेशन आपल्याला काय सांगितलेली आहे की व्यावसायिक संस्थेचे जे सर्व व्यवहार किंवा इतर जे काही लेखांकन घटकांचे वर्गीकरण संपूर्णरित्या किंवा संक्षिप्तपणे ज्या पुस्तकात समाविष्ट केले जाते त्या पुस्तकाला खातेवही किंवा खातेपुस्तक म्हणजेच लेजर असं म्हटलं जातं. म्हणजे अशी डेफिनेशन आपल्याला इथे E.L. कोहलर यांनी सांगितलेली आहे. पुढे नेक्स्ट कंटेंट बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ लेजर. लेजरचे काय महत्त्व आहे ते आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. फर्स्ट इम्पॉर्टन्स इज It is the summarized record of all the transaction in form of asset account, liabilities account, expenses account, income account, etc. लेजरमध्ये खातेवही हे सर्व व्यवहारांच्या माहितीचा गोषवारा आहे. लेजरमध्ये खातेवही ही सर्व व्यवहारांच्या माहितीचा गोषवारा असते. जसे की संपत्ती खाते, देयतेचे खाते, उत्पन्नाचे खाते, खर्चाचे खाते. म्हणजे अशा खात्यांबद्दल माहिती ही लेजरमध्ये काय केली जाते, सांगितली जाते. नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज द अल्टिमेट ऑब्जेक्ट ऑफ बुक कीपिंग इज टू असर्टन विथ द लीस्ट ट्रबल व्हॉट इज द अमाऊंट ओन टू द सप्लायर, what is amount receivable from the customer and so on. In the process of posting information collected is considered in form of debtor account, creditors account to get the ready result. आपल्याला जे दुसरं महत्त्व सांगितलेलं आहे की सप्लायर्स म्हणजे पुरवठादारांना कोणत्या कारणास्तव किती रक्कम देणे आहे, कोणत्या ग्राहकांकडून किती रक्कम घ्यायची आहे याची किमान खात्री करून घेणे हा पुस्तक पालनाचा म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटचा हा अंतिम उद्देश असतो. या प्रक्रियेमध्ये धनको आणि ऋणकोच्या खात्यावरून सर्व माहिती व त्याचे काय रिझल्ट परिणाम आहेत ते त्वरित उपलब्ध होतात. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे लेजर्समध्ये. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टन्स आपल्याला दिलेला आहे. इट इज नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. म्हणजे लेजर हे ट्रायल बॅलन्स तयार करण्यासाठी खातेवहीची म्हणजे लेजरची इथे आपल्याला गरज असते. The financial position of the business can be easily known with the help of various types of assets and liabilities account.
म्हणजे विविध संपत्ती व देयतांच्या आधारे व्यवसायाची आर्थिक स्थिती सहज माहिती करून घेता येते. हे कशामुळे पॉसिबल आहे, तर लेजरमुळे हे पॉसिबल आहे. It is the possible to prepare various types of income statement on the basis of balance show by different ledger account. खातेवहीतील भिन्न खात्यांच्या आधारे उत्पन्नाचे विवरण तयार करणे हे कशामुळे शक्य होते, तर लेजरमुळे शक्य होते. नेक्स्ट इम्पॉर्टन्स इज लेजर कॅन बी युज्ड ॲज अ कंट्रोल टूल्स ॲज इट शो अकाउंट ऑफ व्हेरियस एक्सपेन्सेस विथ दी बॅलन्स. म्हणजेच काय की विविध वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी खातेवहीचा उपयोग इथं केला जातो. And last importance is on the basis of the result show in the ledger, it is useful for the management to forecast or plan the future plan of action. लेजरमध्ये म्हणजेच खातेवहीत व्यवसायाचा परिणाम दर्शवला जातो. त्यावरून भविष्यात काय योजना करायची, अनुमान काय इत्यादी बाबत आपल्याला काय करता येतात, उपयोजना करता येतात. आणि हे सगळं कशामुळे शक्य होतं, तर लेजरमुळे शक्य होतं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथं लेजरचं त्यांनी महत्त्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ लेजरची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. आता नेक्स्ट बघूया कंटेंट ऑफ लेजर. म्हणजे लेजरमध्ये नेमके घटक काय आहेत, त्यांचे नेमका कंटेंट काय असतो ते आपण इथे बघूयात. लेजर इज अ बाउंड बुक विच कंटेंट सेव्हरल पेजेस. इच पेज ऑफ अ लेजर इज सिरियली नंबर्ड. फॉर इच अकाउंट सेपरेट पेज इज अलॉटेड. द पेज नंबर ऑफ द लेजर इज कॉल्ड ॲज लेजर फोलिओ. दॅट मीन टू से LF. Each ledger account is divided into two sides. The left side is known as a debit side and the right side is known as a credit side. This is indicated by writing the debit on the left side and top corner and credit on the right side of the top corner. Every ledger has index is prepared in the alphabetically order. The page number on which a particular account appears it show against the name of the account show in index. These facilitates quick references. Both the sides of the ledger have 4 columns. These columns are: first is date, second is particular, third is journal folio means JF, and fourth is amount. लेजरमध्ये जो कंटेंट असतो त्याबद्दल आपल्याला इथे काय माहिती दिलेली आहे की खातेवहीतील म्हणजे लेजरमधील प्रत्येक पानाला अनुक्रमांक असतो. प्रत्येक खात्याला स्वतंत्र पान असते. खातेवहीच्या पान क्रमांकाला LF म्हणजे लेजर फोलिओ असे म्हणतात. खाते हे 2 भागात विभागलेले असते. खात्याच्या डाव्या बाजूला नावे म्हणजे डेबिट बाजू, तर खात्याच्या उजव्या बाजूला जमा म्हणजेच क्रेडिट बाजू असे म्हणतात. असे दर्शवण्यासाठी खात्याच्या वरती डाव्या बाजूला संक्षिप्त रूपात डेबिट म्हणजे DR म्हणजे नावे, तर उजव्या बाजूला जमा लिहितात म्हणजेच क्रेडिट म्हणजे CR असे लिहितात. प्रत्येक खातेवहीला अनुक्रमणिका असते आणि अनुक्रमणिका ही अद्याक्षरानुसार तयार केली जाते. खातेवहीतील प्रत्येक खात्याला जो पृष्ठ क्रमांक दिलेला असतो ना, तो पृष्ठ क्रमांक अनुक्रमणिकेमध्ये त्या संबंधित खात्याच्या नावासमोर लिहिला जातो. त्यामुळे खातेवहीतील असलेले खाते शोधण्यास इथे फार मोठी मदत होते. खातेवहीच्या दोन्ही बाजूला 4 रकाने असतात. ते आपल्याला कोणकोणते 4 रकाने दिलेले आहेत म्हणजे कोणकोणते 4 कॉलम दिलेले आहेत की फर्स्ट डेट की ज्याला आपण दिनांक म्हणतो, सेकंड पर्टिक्युलर्स की ज्याला आपण तपशील किंवा विवरण म्हणतो, त्यानंतर थर्ड जर्नल फोलिओ JF म्हणजेच काय की आपण ज्या जर्नल एंट्रीज पास केलेल्या असतात आणि ज्या जर्नल एंट्रीजला आपण जे पेज नंबर दिलेला असतो त्याला JF म्हणजेच रोजकीर्द पान क्रमांक असं म्हटलं जातं. आणि लास्ट कॉलम काय दिलेला आहे अमाऊंट की ज्याला आपण रक्कम किंवा राशी असे म्हणतो. आता या प्रत्येक कॉलमचा आपण एक्सप्लेनेशन त्यांनी आपल्याला खाली दिलेला आहे, ती इन्फॉर्मेशन आपण इथे बघूया. फर्स्ट कॉलम इज अ डेट. इन दिस कॉलम द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इज रिटन. द इयर, मंथ, डेट शुड बी क्लिअरली मेन्शनड. म्हणजे जे खातेवहीमध्ये म्हणजे लेजरमध्ये जे फर्स्ट कॉलम आपल्याला दिलेला आहे डेट की ज्याला आपण दिनांक म्हणतो, या कॉलममध्ये म्हणजेच या रकान्यामध्ये व्यवहाराचे दिनांक लिहिण्यात येतात. सर्वप्रथम वर्ष, त्यानंतर महिना व दिनांक असं स्पष्टपणे तिथं लिहिले जाते.
त्यानंतर सेकंड आहे पर्टिक्युलर. इन दिस कॉलम द नेम ऑफ द अकाउंट इन विच द करस्पॉन्डिंग क्रेडिट और डेबिट इज फाउंड अंडर डबल एंट्री प्रिन्सिपल विल बी मेन्शन्ड. द पोस्टिंग ऑन द डेबिट साइड बिगिन्स विथ टू अँड ऑन द क्रेडिट साइड विथ बाय. म्हणजेच पर्टिक्युलर्समध्ये काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे की डबल एंट्रीमध्ये या रकान्यात म्हणजे या कॉलममध्ये जमा म्हणजे क्रेडिट व नावे म्हणजे डेबिट होणाऱ्या खात्यांशी संबंधित विरुद्ध नाव लिहावं. नावे बाजूच्या सुरुवातीला जे खाते आहे ते टू, तर जमा बाजूला जे खाते आहे ते बाय असे लिहिले जातात. म्हणजे जी डेबिट साईड असते ते टूनी सुरू केली जाते आणि जी क्रेडिट साईड असते ते बायनी सुरू केलं जातं. आणि थर्ड कॉलम काय दिलेला आहे आपल्याला, जर्नल फोलिओ की ज्याला आपण JF म्हणतो. फोलिओ मीन्स पेज नंबर. इन जर्नल फोलिओ JF कॉलम पेज नंबर ऑफ जर्नल फ्रॉम वेअर वी हॅव ट्रान्सफर्ड टू एंट्री इन टू लेजर इज टू बी रिटर्न. म्हणजेच काय की फोलिओ म्हणजे पान क्रमांक. रोजकीमध्ये म्हणजे जर्नलमध्ये संबंधित व्यवहाराची नोंद आपण ज्या पानावर केलेली असते ना त्या पानाचा क्रमांक त्या रकान्यात म्हणजे कॉलममध्ये लिहिण्यात येतो. आणि लास्ट कंटेंट कॉलम काय दिलेला आहे, अमाऊंट. इन द कॉलम द अमाऊंट फॉर विच अन अकाउंट इज डेबिटेड और क्रेडिटेड इज एंटर्ड. म्हणजेच काय की नावे बाजूला व जमा बाजूला होणाऱ्या खात्याची रक्कम या रकान्यामध्ये लिहिण्यात येते. म्हणजे डेबिट साईडला जी अकाउंटची रक्कम असेल ती तिथं मेन्शन केली जाते. क्रेडिटला ज्या अकाउंटची जी रक्कम असेल अमाऊंट असेल ती तिथं मेन्शन केली जाते. म्हणजे असं आपल्याला 4 कॉलम दिलेले आहेत, डेट, पर्टिक्युलर्स, JF अँड अमाऊंट. म्हणजे असे आपल्याला कंटेंट ऑफ लेजरबद्दल इथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता नेक्स्ट स्पेसिमेन ऑफ लेजर. म्हणजे लेजर आपण ज्याप्रमाणे आपण थर्ड टॉपिक बघितला होता जर्नल, त्यामध्ये जर्नल एंट्री ही कशी पास केली जाते किंवा एंट्री ही कशी लिहिली जाते त्याचा आपल्याला फॉर्मॅट त्यांनी दिला होता. त्याचप्रमाणे जर्नल एंट्रीवरून आपण काय करत असतो, लेजर तयार करत असतो. मग लेजर तयार करताना त्या लेजरचा फॉर्मॅट काय आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. स्पेसिमेन ऑफ लेजर. स्पेसिमेन ऑफ द लेजर इन T फॉर्म इज गिवन बिलो. जो लेजर आहे ना तो लेजरचा फॉर्मॅट आपला T फॉर्ममध्ये आहे. जर आपण असं बघायला गेलं तर हा फॉर्मॅट काय आहे, T फॉर्ममध्ये आहे म्हणून सांगितलेलं आहे. इन द बुक्स ऑफ म्हणजे आपल्याला ज्या कंपनीचं लेजर करायचं आहे त्या कंपनीचं किंवा त्याचं कुणाचं आपण ज्या बुक्सचं आपण इथे लेजर प्रिपेअर करतो त्यांचं इथे आपल्याला नाव मेन्शन करावं लागतं की इन द बुक्स ऑफ XYZ कंपनी लिमिटेड. त्यानंतर नेम ऑफ दी अकाउंट म्हणजे आपल्याला ज्या लेजरचं अकाउंट करायचं आहे. आता आपण एखादी जर्नल एंट्री पास केलेली आहे, ती जर्नल एंट्री पास करताना आपण त्यातले 2 अकाउंट आपण तिथं क्लासिफाय करतो. मग आपल्याला कोणत्या अकाउंटचं हे लेजर प्रिपेअर करायचं आहे त्या अकाउंटचं नाव इथं मेन्शन करावं लागतं. आणि डेबिट आणि क्रेडिट साईड अशा 2 साईड आहेत. डेबिट साईडला 4 कॉलम, डेट, पर्टिक्युलर, JF अँड अमाऊंट. आणि क्रेडिट साईडला सुद्धा सेम 4 कॉलम, डेट, पर्टिक्युलर्स, JF अँड अमाऊंट. म्हणजे अशा प्रकारे काय केला जातो, T फॉर्ममध्ये लेजरचा फॉर्मॅट असा प्रिपेअर केला जातो. आणि आपल्याला ज्या अकाउंटचं लेजर प्रिपेअर करायला सांगितलं जातं या फॉर्मॅटनुसार आपण काय करत असतो ते लेजर तिथे प्रिपेअर करत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला इथे त्यांनी लेजरचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघूया, पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल ऑर सबसिडरी बुक्स टू लेजर. म्हणजेच काय की आपण ज्या जर्नल एंट्री पास केलेल्या आहेत त्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग आपल्याला लेजरमध्ये करावं लागतं. ते कसं केलं जातं त्याची प्रोसेस आपल्याला त्यांनी खाली दिलेली आहे. तर ती प्रोसेस काय आहे आपण बघूया. ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन व्हेरियस बुक ऑफ ओरिजिनल एंट्री ॲज अँड वेन दी Transactions are recorded in various books of original entry as and when they occur from the books of original entry. The necessary record in the ledger are made. The process of transferring entries from the journal or subsidiary books into the appropriate account in the ledger is called posting. The recording process. The process of recording transaction in the ledger involves the following steps. First step is from the journal entries ledger posting is to be done.
म्हणजे काय की सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागतं की जर्नलवरून आपल्याला लेजर तयार करावं लागतं. म्हणजे आपल्याला जर एखादा व्यवहार किंवा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे तर त्या ट्रान्झॅक्शनचा आपल्याला जर्नल एंट्री पास करावी लागते आणि त्या जर्नलवरून आपल्याला काय करायचं असतं, लेजर तिथे प्रिपेअर करायचं असतं. त्यानंतर सेकंड स्टेप काय दिलेली आहे, ओपन द नेसेसरी लेजर अकाउंट्स विथ प्रॉपर हेल्डिंग्स ओपन दी नेसेसरी लेजर अकाउंट्स विथ प्रॉपर हेडिंग्स. सेकंड जी स्टेप आपल्याला दिलेली आहे त्यामध्ये काय स्टेप सांगितलेली आहे की आपल्याला ज्या अकाउंटचं लेजर आपल्याला तयार करायचं आहे ते योग्य नावाने खातेवहीत काय करावं लागतं, ते अकाउंट आपलं ओपन करणं हे आवश्यक असतं. म्हणजे आपल्याला ज्या अकाउंटचं लेजर प्रिपेअर करायचं आहे त्या अकाउंटचं टायटल आपण तिथे व्यवस्थित दिलं पाहिजे आणि ते अकाउंट आपल्याला तिथे ओपन करावं लागतं. त्यानंतर थर्ड स्टेप आहे, इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ लेजर अकाउंट इज गिवन इट शुड बी पोस्टेड फर्स्ट आयदर ॲज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ऑर बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. याचा अर्थ काय आहे की खातेवहीत म्हणजे लेजरमध्ये खात्याच्या सुरुवातीला जर शिल्लक असल्यास प्रथम ती लिहावी लागते. जसे शिल्लक खाली आणली किंवा शिल्लक पुढे नेली. याचा अर्थ काय की आपण ज्या अकाउंटचं लेजर आपण प्रिपेअर करणार आहे त्या अकाउंटचं जर आपण लेजर ओपन केलं तर अशा वेळेस त्या अकाउंटचा जो काय ओपनिंग किंवा क्लोजिंग बॅलन्स जो काय आहे तो ओपनिंग बॅलन्स आधी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला तिथं मेन्शन करावा लागतो आणि त्यानंतरनं आपण काय करू शकतो, त्यानंतरचे इफेक्ट तिथे मेन्शन करू शकतो. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जर त्या अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स असेल तर तो बॅलन्स डेबिट का क्रेडिट ते आपण क्लासिफाय करून आधी तो आपल्याला ओपनिंग बॅलन्स तिथं मेन्शन करावा लागतो. त्यानंतर फोर्थ स्टेप आहे, फॉर पोस्टिंग द ट्रान्झॅक्शन इन टू द लेजर अकाउंट फर्स्ट राईट द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन इन द डेट कॉलम. म्हणजे लेजरमध्ये व्यवहाराची नोंद करताना सर्वप्रथम व्यवहाराची तारीख दिनांकाच्या रकान्यामध्ये आपल्याला काय करावी लागते, लिहावी लागते. अँड लास्ट स्टेप इज इन द पर्टिक्युलर कॉलम ऑन द डेबिट साइड ऑफ द लेजर अकाउंट द नेम ऑफ द अकाउंट क्रेडिटेड इन द एंट्री इज रिटर्न अँड on the credit side of ledger account the name of the account to be debited in the entry is written. याचा अर्थ काय आहे की जर्नलमध्ये आपण जे खाते नावे म्हणजे डेबिट होत असेल त्या खातेवहीत पोस्टिंग करताना त्या खात्याच्या नावे बाजूवर म्हणजे डेबिट साईडला तपशिलाच्या म्हणजेच पर्टिक्युलर्स या कॉलममध्ये विशिष्ट नोंदी करता आपण जे खाते जमा म्हणजेच क्रेडिट करत असेल त्या खात्याचे नाव तिथं लिहावे लागते. आणि तसंच जर्नलमध्ये आपण जे खाते नावे करत असतो त्या खात्याचे आपल्याला तिथे नाव लिहावे लागते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय दिलेलं आहे इथं जर्नलवरून जर लेजरला आपल्याला पोस्टिंग करायची असेल तर त्याची प्रोसेस काय आहे आपल्याला तिथं त्यांनी दिलेली आहे. आता आपण ज्याप्रमाणे फोर्थ टॉपिकमध्ये आपण जो फोर्थ टॉपिक बघत आहोत लेजर, यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याचं मिनिंग अँड डेफिनेशन बघितलं, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ लेजर बघितलं, त्यानंतर कंटेंट ऑफ लेजर बघितला आणि त्यानंतर पोस्टिंग ऑफ एंट्रीज फ्रॉम जर्नल ऑर सबसिडरी बुक्स टू लेजर हा कंटेंट आपण म्हणजे हे एक थेरॉटिकल पार्ट आपण इथे बघितलेला आहे. आता पुढे आपण लेजरवर डिपेंड काही एक्झाम्पल बघूयात की ज्यामुळे आपल्याला ती कन्सेप्ट काय आहे ते आपल्याला कळेल. आता फर्स्ट एक्झाम्पल बघूया आपण, इलिस्ट्रेशन फर्स्ट. दी अबाव प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन कॅन बी स्टडीड विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग एक्झाम्पल. खाली आपल्याला एक्झाम्पल दिलेला आहे, त्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय करायचं आहे, लेजर प्रिपेअर करायचं आहे. फर्स्ट ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे, बॅलन्स ऑफ कॅश ऑन 1 जानेवारी 2018 रुपीज 15,000. म्हणजे 1 जानेवारी 2018चा आपल्याला कॅश बॅलन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे, 15,000. म्हणजे काय आहे, हा कॅशचा आपला ओपनिंग बॅलन्स आहे. आणि त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन काय दिलेलं आहे, ऑन द 5 जानेवारी 2018 राज इन्व्हेस्टेड रुपीज 10,000 इन द बिझनेस. म्हणजे 5 जानेवारी 2018 राज या पर्सननी काय केलेलं आहे, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 10,000 काय केलेले आहेत, बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत म्हणून सांगितलेलं आहे. मग जर राज हा जर व्यवसाय सुरू करण्यासाठी जर बिझनेसमध्ये 10,000 इन्व्हेस्ट करत असेल तर त्यासाठी आपण कोणती जर्नल एंट्री पास करतो, लेजर प्रिपेअर करण्यासाठी अगोदर आपण जर्नल एंट्री पास करायची आणि त्यावरून आपल्याला कोणते अकाउंट ओपन करायचे आहे ते आपल्याला तिथं कळतं. आता जे सेकंड ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, ऑन द 5 जानेवारी 2018 राज इन्व्हेस्टेड रुपीज 10,000 इन द बिझनेस. म्हणजे राजने व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी 10,000 रुपये व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे.
आहे. मग यावरून आपण जर्नल एंट्री काय पास करतो की जर राज हा बिझनेसमध्ये 10,000 इन्व्हेस्ट करत असेल म्हणजे बिझनेसमध्ये कॅश आली म्हणून आपण जर्नल एंट्री इथे काय पास करतो की 2018 जानेवारी 5 कॅश अकाउंट डेबिट 10,000 टू राज कॅपिटल अकाउंट 10,000 म्हणजे अशा प्रकारे आपण इथे काय करतो जर्नल एंट्री पास करतो. आता आपण जी जर्नल एंट्री पास केलेली आहे त्यावरून जर्नल एंट्रीची पोस्टिंग आपण कशामध्ये करत असतो लेजरमध्ये करत असतो. मग यावरून आपल्याला इथं लेजर प्रिपेअर करायचं आहे. आता जर्नल एंट्रीमध्ये 2 अकाउंट आहे. फर्स्ट अकाउंट आहे कॅश अकाउंट आणि सेकंड कोणतं अकाउंट आहे राज कॅपिटल अकाउंट. मग हे 2 अकाउंटचं आपल्याला काय करायचं आहे लेजर प्रिपेअर करायचं आहे. मग लेजर प्रिपेअर करताना आता इथे कोणत्या अकाउंट काय आपल्याला लेजर प्रिपेअर करायचं तर कॅश अकाउंटचं. मी इथे आपण तिथे टायटल मेन्शन करूया कॅश अकाउंट. लेजर प्रिपेअर करायचं असेल तर त्याचा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. डेबिट साईडला आपल्याला 4 कॉलम करायचे डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट आणि क्रेडिट साईडला पण आपल्याला सेम 4 कॉलम प्रिपेअर करायचे डेट पर्टिक्युलर JF आणि अमाऊंट. अशा प्रकारे आपण फॉर्मॅट केलेला आहे. त्याचप्रमाणे राज कॅपिटल अकाउंट यासुद्धा हे सुद्धा अकाउंट आहे. मग या अकाउंटचं सुद्धा आपल्याला लेजर प्रिपेअर करायचं आहे. मग त्याप्रमाणे आपण राज कॅपिटल अकाउंटचं पण लेजर प्रिपेअर करूया. फॉर्मॅट घेऊया. फॉर्मॅट सेम डेबिट साईड क्रेडिट साईड. डेबिट साईडला डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट कॉलम आणि क्रेडिट साईडला पण डेट पर्टिक्युलर JF अमाऊंट कॉलम म्हणजे अशा प्रकारे आपण फॉर्मॅट तयार केलेला आहे. आता आपण जी जर्नल एंट्री पास केलेली आहे त्या जर्नलवरून आपल्याला काय करायचं आहे लेजरमध्ये पोस्टिंग करायचं आहे. तर आपण जर्नल एंट्री काय पास केलेली आहे कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथं फर्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स इथे दिलेला आहे बघा. बॅलन्स ऑन कॅश ऑन 1 जानेवारी म्हणजे 1 तारखेचा बॅलन्स आहे म्हणजे तो आपला ओपनिंग बॅलन्स असतो 1 तारखेचा बॅलन्स किती आहे 15,000. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आपण डेट काय मेन्शन केली 2018 जानेवारी 5 कारण हे 5 तारखेच्या ट्रान्झॅक्शनवरून आपण इथं लेजर प्रिपेअर करतोय. म्हणून पर्टिक्युलर्समध्ये आपण काय केलं टू बॅलन्स ब्रॉडडाऊन म्हणून आपण इथं मेन्शन केलेलं आहे कारण कॅश अकाउंटचं आपल्याला इथं त्यांनी ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे. किती दिलेला आहे 15,000. आपण अमाऊंटमध्ये घेतलं ते 15,000. त्याचप्रमाणे आपण जर्नल एंट्री पास करताना काय पास केली कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट म्हणून मेन्शन केलेलं आहे. म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला कोणत्या अकाउंटची आपण इथं पोस्टिंग केली टू राज कॅपिटल अकाउंट 10,000 म्हणून पोस्टिंग केली. आणि त्याचप्रमाणे राज कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट 10,000 म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे तर जर्नल एंट्रीवरून लेजरमध्ये पोस्टिंग केलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपण जर्नल एंट्री इथे काय पास केली की कॅश अकाउंट डेबिट टू राज कॅपिटल अकाउंट ही जर्नल एंट्री पास केली. आता या जर्नल एंट्रीमध्ये आपण 2 अकाउंट आहेत. पहिला अकाउंट आहे कॅश अकाउंट दुसरा अकाउंट आहे राज कॅपिटल अकाउंट. त्यानुसार आपण लेजरचा फॉर्मॅट तयार केला कॅश अकाउंटचा आणि राज कॅपिटल अकाउंटचा. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला जे आपण जर्नल एंट्रीमध्ये क्रेडिट केलेलं आहे ते आपण डेबिट साईडला मेन्शन करतो टू राज कॅपिटल अकाउंट. आणि राज कॅपिटल अकाउंट हे आपलं क्रेडिट आहे जे आपण क्रेडिट साईडला मेन्शन केलेलं असतं ते आपण अकाउंटचं नाव लिहिताना हे डेबिट अकाउंटचं आपण नाव लिहितो जसं की राज कॅपिटल अकाउंट हे क्रेडिट साईडचं आहे आणि ह्याच्या क्रेडिटला आपण डेबिट अकाउंट मेन्शन केलेलं आहे कोणतं बाय कॅश अकाउंट 10,000 म्हणजे अशा प्रकारे जर्नल एंट्री पास करून त्याद्वारे आपण काय करतो लेजरमध्ये त्याचं पोस्टिंग करतो. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड एक्झाम्पल आपल्याला काय दिलेलं आहे पोस्टिंग ऑफ कंबाईन एंट्रीज. आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे खाली कंबाईन एंट्रीज प्रिपेअर करा म्हटलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला लेजर प्रिपेअर करायचं आहे. मग डेट इथं काय मेन्शन केलेली आहे 2018 जानेवारी 18 पेड ₹3,000 ॲज रेंट अँड 5,000 ॲज सॅलरी. म्हणजेच काय की आपण रेंट 3,000 पेड केलं आणि सॅलरी आपण 5,000 पेड केली. म्हणजेच काय की रेंट आणि सॅलरी आपलं एक्सपेन्सेस आहे म्हणजे आपण ते एक्सपेन्सेस पेड केलेलं आहे. म्हणजे जर एक्सपेन्सेस आपण पेड करत असेल तर आपल्या जवळची कॅश जाणार आपल्या व्यवसायातला पैसा जाणार म्हणून आपण कॅश अकाउंटला इथे काय करणार क्रेडिट करणार आणि जे एक्सपेन्सेस आहेत त्या अकाउंटला काय करणार आपण डेबिट. म्हणून आपण इथं कंबाईन एंट्री काय पास केली रेंट अकाउंट डेबिट 3,000 सॅलरीज अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 8,000 म्हणजे अशा प्रकारे आपण इथे जर्नल एंट्री पास केलेली आहे. आता या जर्नल एंट्रीवरून आपल्याला काय करायचं आहे त्याचं लेजरमध्ये पोस्टिंग करायचं आहे. आता जर्नल एंट्रीमध्ये एकूण किती अकाउंट आहेत तर 3 अकाउंट आहेत. पहिलं रेंट अकाउंट दुसरं सॅलरी अकाउंट आणि तिसरं आहे कॅश अकाउंट. त्यानुसार आपण इथं 3 अकाउंट ओपन केलेले आहेत.
पहिलं रेंट अकाउंट, त्यानुसार आपण लेजरचा फॉर्मॅट तयार केलेला आहे. त्यानंतर सॅलरीज अकाउंट आणि त्यानंतर कॅश अकाउंट. तर रेंट अकाउंट अँड सॅलरी अकाउंट आर डेबिटेड ओनली विथ द अमाऊंट अगेन्स्ट देम इन द जर्नल एंट्रीज. म्हणजे रेंट अकाउंट अँड सॅलरी अकाउंट हे आपण जर्नल एंट्रीमध्ये या अकाउंटला आपण डेबिट केलेलं आहे. कॅश अकाउंट इज क्रेडिट विथ ₹8,000 इन जर्नल एंट्री. म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये आपण कॅश अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे 8,000. बट सेन्स इट इज अन अकाउंट ऑफ टू इफेक्ट एक्सपेन्सेस बोथ हॅव टू बी रिटर्न इन द क्रेडिट साइड द टोटल ऑफ विच इज इक्वल ₹8,000. देअर आर टोटल 3 accounts involved in the entry, so posting of this entry will be done in the 3 ledger account. म्हणजे जर्नल एंट्रीमध्ये आपण 3 अकाउंट काय केलेले आहेत तिथे क्लासिफाय केलेले आहेत आणि त्यावरून इन्व्हॉल्व केलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, तर हे तिन्ही अकाउंटचं इथे आपल्याला लेजर इथे प्रिपेअर करायचं आहे. मग 3 अकाउंटमध्ये पहिला अकाउंट आहे रेंट अकाउंट, त्यानंतर दुसरं सॅलरी अकाउंट आणि तिसरं कॅश अकाउंट. मग डेट काय दिलेली आहे आपल्याला, जर इथं आपण ट्रान्झॅक्शनची डेट बघितली तर काय दिलेली आहे 2018 Jan 18 दिलेलं आहे. मग डेटमध्ये आपण मेन्शन केलं 2018 Jan 18. आता आपण रेंट पेड केलेलं आहे. जर आपण जर्नल एंट्रीमध्ये बघितलं तर रेंट आणि सॅलरी अकाउंट हे डेबिट आहे आणि कॅश अकाउंट इथं क्रेडिट आहे. म्हणून रेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅश अकाउंट किती रेंट पेड केलेलं आहे 3,000 म्हणून आपण अमाऊंट इथं मेन्शन केली 3,000. त्याचप्रमाणे सॅलरीज अकाउंटमध्ये सुद्धा आपण सॅलरीज किती पेड केलेली आहे तर 5,000 पेड केलेली आहे आणि ते अकाउंट डेबिट आहे. म्हणून सॅलरीज अकाउंटच्या डेबिट साईडला आपण टू कॅश अकाउंट किती सॅलरी पेड केली 5,000 आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण काय, कॅश अकाउंट हे आपलं क्रेडिट अकाउंट आहे. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कोणकोणते अकाउंट आपण डेबिट केलेले आहेत रेंट आणि सॅलरीज. मग त्यांचं नाव इथे आपण मेन्शन केलं, बाय रेंट अकाउंट 3,000 अँड बाय सॅलरीज अकाउंट 5,000. म्हणजे अशा प्रकारे काय केलं जातं जर्नल एंट्रीवरून जर्नलचं पोस्टिंग आपण इथे लेजरला करत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण इथं सेकंड एक्झाम्पल बघितलेलं आहे. आता त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल काय दिलेलं आहे, इलिस्ट्रेशन थर्ड, पोस्टिंग ऑफ कंबाईन एंट्रीज रिलेटेड टू GST. आपल्याला खाली एक ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे, पण ते GSTच्या रिलेटेड आपल्याला त्यांनी तिथं एक्झाम्पल दिलेलं आहे. मग ट्रान्झॅक्शन बघूया. इंट्रास्टेट परचेस ऑफ गुड्स फॉर ₹40,000 अँड GST ॲप्लिकेबल अमाऊंट पेड बाय चेक. The rate of GST applicable are input CGST 2.5%, input CGST 2.5% आणि SGST 2.5% दिलेत आणि इनपुट IGST 5% दिलेला आहे. म्हणजे आपण 40,000चा माल खरेदी केलेला आहे आणि त्याच्यावर किती टक्के IGST लागलेली आहे म्हणून सांगितलेली आहे 5% IGST लागलेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये 2.5% ही SGST आहे आणि 2.5% ही CGST आहे. मग यावरून आपल्याला GST कॅल्क्युलेट करून आपल्याला इथं काय करायचे आहे जर्नल एंट्री पास करायची आहे आणि त्यावरून जर्नल एंट्रीवरून त्याचं आपल्याला लेजरमध्ये काय करायचं आहे पोस्टिंग करायचं आहे. मग आपण माल खरेदी केलेला आहे म्हणजे आपल्याकडे माल आला, मग आपण इथे जर्नल एंट्री काय पास करतो परचेस अकाउंट डेबिट. कितीचा माल खरेदी केलेला आहे 40,000चा आपण डेबिट अमाऊंट इथं आपण मेन्शन केलेली आहे 40,000. आता जेव्हा आपण माल खरेदी करत असतो तेव्हा आपल्याला कोणती GST अप्लाय होत असते इनपुट CGST आणि SGST. मग त्यानंतर ना इनपुट CGST अकाउंट डेबिट 40,000वर आपण 2.5% काढलं तर किती येतात 1,000 म्हणून डेबिट अमाऊंटमध्ये घेतलं 1,000. त्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट 40,000वर 2.5% 2.5% आपण कॅल्क्युलेट केलं तर GST 1,000 येते 2. आपण हा जो माल खरेदी केलेला आहे त्या मालाचं पेमेंट आपण कसं केलेलं आहे बाय चेक म्हणून इथे काय येणार टू बँक अकाउंट किती येणार 40,000 1,000 1,000 प्लस किती येणार 42,000. नॅरेशन बेइंग गुड्स परचेस्ड अँड 2.5% SGST अँड 2.5% CGST पेड. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जे GST रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन दिलं होतं कंबाईन एंट्रीचं त्यावरून आपल्याला इथं जर्नल एंट्री पास केलेली आहे. आता या जर्नल एंट्रीवरून आपल्याला या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग हे लेजरला करायचं आहे. मग यामध्ये एकूण किती अकाउंट आहेत तर यामध्ये एकूण 4 अकाउंट आहेत. फर्स्ट आहे परचेस अकाउंट, दुसरा आहे इनपुट SGST अकाउंट, त्यानंतर आहे इनपुट CGST अकाउंट आणि त्यानंतर चौथा अकाउंट आहे बँक अकाउंट. मग त्याप्रमाणे आपण फर्स्ट अकाउंट प्रिपेअर केलं लेजरच्या फॉर्मॅटप्रमाणे परचेस अकाउंट. त्यानंतर सेकंड अकाउंट आपण प्रिपेअर करतो लेजरमध्ये इनपुट SGST अकाउंट.
त्यानंतर थर्ड अकाउंट प्रिपेअर करतो आपण इनपुट CGST अकाउंट आणि फोर्थ अकाउंट आपण इथे प्रिपेअर करतो बँक अकाउंट. आता इथे 11 म्हणजे लेजर फोलिओ नंबर इथं दिलेला आहे बघा 11, 15, 16, 17 म्हणजे हे काय, हे त्या लेजरचं पेज नंबर आहे. म्हणून इथं परचेस अकाउंटमध्ये लेजर पेज नंबर 11 म्हटलेला आहे. इनपुट SGST अकाउंट लेजर पेज नंबर इथं 15 दिलेला आहे. त्यानंतर पेज नंबर 16 आणि 17 दिलेला आहे. आणि जर्नल एंट्रीचं पेज नंबर इथं किती सांगितलेला आहे 5 म्हणून तिथं मेन्शन केलेलं आहे. म्हणजे जे पेज नंबर दिलेला आहे ते पेज नंबर GF आणि LF मध्ये काय केलेलं आहे तिथं मेन्शन केलेलं आहे. आता आपण इथे जर्नल एंट्री पास केलेली आहे. आता त्यावरून आपल्याला लेजरमध्ये त्याचं पोस्टिंग करायचं आहे. मग फर्स्ट अकाउंट आहे परचेस अकाउंट. परचेस अकाउंट हे डेबिट अकाउंट आहे. मग परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट कितीचा माल खरेदी केला आपण 40,000चा अमाऊंट इथं आपण मेन्शन केली 40,000. आणि JF म्हणजे जर्नल पेज नंबर किती आहे 5 म्हणून JFमध्ये आपण 5 नंबर मेन्शन केला. आणि ट्रान्झॅक्शनची डेट आपल्याला किती दिलेली आहे 31 जानेवारी दिलेली आहे म्हणून 2018 Jan 31. त्यानंतर इनपुट SGST अकाउंट हे अकाउंट डेबिट आहे म्हणून या अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट किती अमाऊंट आहे 1,000. पेज नंबर सेम 5 पेज नंबर सेम डेट. त्यानंतर इनपुट CGST अकाउंट डेबिट साईड टू बँक अकाउंट 1,000. आणि बँक अकाउंट हे क्रेडिट साईड आहे जर्नल एंट्रीमध्ये. मग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट आपण बाय बँकनी ते माल आपण खरेदी केलेला आहे चेकद्वारे म्हणून बाय परचेस अकाउंट 40,000. बाय इनपुट SGST अकाउंट 1,000 आणि बाय इनपुट CGST अकाउंट 1,000. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे जर्नल एंट्रीवरून काय केलेलं आहे लेजर इथे प्रिपेअर केलेला आहे. जर्नल एंट्रीवरून लेजरमध्ये पोस्टिंग करताना आपण जर्नल एंट्रीमध्ये जे अकाउंट डेबिट केलेलं आहे त्या डेबिट साईडला आपण जर्नल एंट्रीमध्ये जे अकाउंट क्रेडिट केलेलं आहे त्याचं नाव आपल्याला इथे मेन्शन करावं लागतं. आणि आपण ज्या अकाउंटला जर्नल एंट्रीमध्ये क्रेडिट केलेलं आहे तेव्हा लेजरमध्ये पोस्टिंग करताना त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जर्नल एंट्रीमध्ये जे अकाउंट डेबिट केलेलं आहे ते तिथं आपण इथे पोस्टिंग करतो. म्हणजे अशा प्रकारे जर्नलवरून लेजरमध्ये आपण इथे पोस्टिंग करत असतो. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 काय दिलेलं आहे पोस्टिंग ऑफ एंट्रीज इन परचेस बुक. आता आपल्याला इथं परचेस बुकची एंट्रीज आपल्याला इथं दिलेली आहे. द टोटल ऑफ परचेस बुक फॉर द मंथ विल बी शो ऑन डेबिट साईड ऑफ परचेस अकाउंट. म्हणजे इथे आपल्याला त्यांनी परचेस बुक दिलेलं आहे आणि ते परचेस बुक हे आपल्याला 1 मंथचं दिलेलं आहे आणि त्याच्या डेबिट साईडला हे परचेस अकाउंटबद्दल आपल्याला त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इन सप्लायर्स अकाउंट इफेक्ट विल बी शो ऑन क्रेडिट साईड ऑफ इच सप्लायर अकाउंट. म्हणजेच याचा अर्थ काय की जे टोटल मंथचं परचेस बुक आहे या परचेस बुकमध्ये परचेस अकाउंट हे डेबिट साईडला मेन्शन केलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि जे सप्लायर्स आहेत त्या सप्लायरचा इफेक्ट आपल्याला क्रेडिट साईडला सप्लायर्स अकाउंटमध्ये आपल्याला इथं द्यायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आता परचेस बुकमध्ये डेट 2018 डिसेंबर 5 डिसेंबर 21 दिलेला आहे. पर्टिक्युलर्समध्ये आपल्याला त्या सप्लायरचे नावं दिलेले आहेत मुद्रा स्टोर्स अँड आकाश कंपनी लिमिटेड. इनवर्ड इनवाइस नंबर LF अँड अमाऊंट रुपीज. मुद्रा स्टोर्सचे 15,000 आहेत. आकाश कंपनी लिमिटेड 12,000 आहे. टोटल किती 27,000 आहे. मग यावरून आपल्याला काय करायचं आहे इथे लेजर पोस्टिंग करायचं आहे. मग फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कोणतं अकाउंट असणार आहे परचेस अकाउंट जे की हे अकाउंट डेबिट साईड आहे. त्यानंतर मुद्रा स्टोर्स अकाउंट हे अकाउंट क्रेडिट आहे आणि आकाश कंपनी लिमिटेड अकाउंट हे सप्लायर असल्यामुळे हे अकाउंट काय आहे क्रेडिट आहे. मग परचेस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण माल कुणाकडून घेतलेला आहे सप्लायर्सकडून म्हणून त्याच्या डेबिट साईडला टू सप्लायर ॲज पर परचेस बुक. म्हणजे परचेस बुकमध्ये जे सप्लायरचे नावं दिलेले आहेत त्यानुसार आपण तिथे मेन्शन केलेलं आहे. आणि टोटल परचेस आपण किती केलेलं आहे 27,000 म्हणून इथं आपण अमाऊंट मेन्शन केली 27,000. त्यानंतर मुद्रा स्टोर अकाउंट हे जे सप्लायर आहेत या सप्लायरकडनं आपण माल खरेदी केलेले त्यामुळे हे सप्लायर क्रेडिट अकाउंट आहे. त्यामुळे मुद्रा स्टोर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट जे की डेबिट आहे किती आहे या स्टोरकडनं आपण किती माल घेतलेला आहे 15,000चा. मग अमाऊंट आपण इथं मेन्शन केली 15,000. आणि त्याचप्रमाणे सेकंड सप्लायर कोणता आहे आकाश कंपनी लिमिटेड हे पण क्रेडिट साईड असणार आहे. हा सप्लायर असल्यामुळं या सप्लायरच्या क्रेडिट साईडला बाय परचेस अकाउंट या सप्लायरकडून आपण किती माल परचेस केला 12,000 म्हणून इथं आपण अमाऊंट मेन्शन केली 12,000. म्हणजे अशा प्रकारे परचेस बुकचा आपण काय करू शकतो इथे लेजर अशा प्रकारे आपण इथे प्रिपेअर करू शकतो.
त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, पोस्टिंग ऑफ एंट्रीज इन द सेल्स बुक. म्हणजे पुढे आपल्याला त्यांनी सेल्स बुक दिलेलं आहे, आता त्या सेल्स बुकचं पोस्टिंग आपल्याला इथं लेजरमध्ये करायचं आहे. तर बघूया, द टोटल ऑफ सेल्स बुक्स फॉर दी मंथ विल बी शो ऑन द क्रेडिट साईड ऑफ सेल्स अकाउंट. जे ओव्हरऑल पूर्ण जे सेल्स बुक आहे महिन्याचं ते सेल्स अकाउंट म्हणून क्रेडिट साईडला आपण इथे दाखवलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. अँड इन कस्टमर अकाउंट इफेक्ट विल बी शो ऑन द डेबिट साईड ऑफ इच कस्टमर अकाउंट. आणि जे कस्टमर आहेत त्या कस्टमर अकाउंटचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कोणत्या साईडला दाखवायचा आहे म्हणून सांगितलेला आहे, डेबिट साईडला दाखवायचं म्हणून सांगितलेलं आहे. मग इथे सेल्स बुक दिलेलं आहे बघा, ट्रान्झॅक्शनची डेट काय 2018 डिसेंबर 17 आणि डिसेंबर 22. पर्टिक्युलर्समध्ये पहिला कस्टमर आहे नरेंद्र आणि दुसरा आहे देवेंद्र. आउटवर्ड इनवाइस नंबर LF अमाऊंट. नरेंद्रला आपण किती सेल्स केलेला आहे 22,000 आणि देवेंद्रला 18,000. तर टोटल अमाऊंट किती 40,000. म्हणजे आपण 40,000चं इथं सेल केलेलं आहे. मग त्यावरून आपल्याला इथं लेजरला पोस्टिंग करायचं आहे. मग इथे 3 अकाउंट प्रिपेअर करावं लागणार आहे. सेल केले म्हणून पहिलं सेल्स अकाउंट, त्यानंतर आपण 2 कस्टमरला सेल केलेला आहे. फर्स्ट कस्टमर आहे नरेंद्र अकाउंट आणि दुसरा आहे देवेंद्र अकाउंट. त्याप्रमाणे आपण लेजरचा फॉर्मॅट प्रिपेअर केलेला आहे. आता हे जे सेल्स अकाउंट असतं ते क्रेडिट साईड असते आणि जे कस्टमरचं अकाउंट असतं ते डेबिट साईड असतं. म्हणून सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ज्या कस्टमरला माल विकलेला आहे म्हणून सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला 2018 डिसेंबर 31 बाय सनरीज ॲज पर सेल्स बुक. कितीचा माल आपण सेल केलेला आहे 40,000 म्हणून इथं आपण अमाऊंट मेन्शन केली 40,000. त्यानंतर ना आपण ज्या 2 पार्टीजला म्हणजे 2 कस्टमरला आपण सेल केलेला आहे, फर्स्ट आहे नरेंद्र आणि देवेंद्र. त्यामुळे नरेंद्र अकाउंट जे कस्टमरचे अकाउंट आहे ते डेबिट साईड आपण दाखवत असतो म्हणून नरेंद्र अकाउंटच्या डेबिट साईडला 2018 डिसेंबर 17 नरेंद्र टू सेल्स अकाउंट. नरेंद्रला किती माल विकला 22,000चा, मग इथं अमाऊंट मेन्शन केली 22,000. त्याचप्रमाणे देवेंद्रज अकाउंट, देवेंद्रजला आपण कितीचा माल सेल केलेला आहे 18,000चा म्हणून देवेंद्र अकाउंटच्या डेबिट साईडला टू सेल्स अकाउंट 18,000. म्हणजे अशा प्रकारे सेल्स बुकवरून आपल्याला लेजरमध्ये त्याचं इथे पोस्टिंग करता येतं. त्यामुळे सेल्स अकाउंट हे आपलं क्रेडिट साईडला आपण मेन्शन करतो आणि जे कस्टमर अकाउंट असतं ते आपण डेबिट साईडला इथे मेन्शन करत असतो. आणि त्यानंतरनं लास्ट एक्झाम्पल बघूया आजच्या लेक्चरमधलं, पोस्टिंग ऑफ एंट्रीज परचेस रिटर्न बुक ऑर रिटर्न आउटवर्ड बुक. म्हणजेच काय की जे परचेस रिटर्न बुक किंवा रिटर्न आउटपुट बुक असतात त्याचं पोस्टिंग आपल्याला लेजरमध्ये करायचं असेल तर ते कशा प्रकारे करू शकतो. तर त्यासाठी एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे, ते एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघूयात. दी टोटल ऑफ परचेस रिटर्न बुक विल बी शो ऑन क्रेडिट साईड ऑफ परचेस रिटर्न अकाउंट. म्हणजेच परचेस रिटर्न अकाउंटमध्ये जे परचेस रिटर्न बुक असतं ते क्रेडिट साईडला दाखवलं जातं. अँड इन सप्लायर अकाउंट इफेक्ट विल बी शो ऑन डेबिट साईड सेपरेटली फॉर इच सप्लायर. आणि जे सप्लायर असतात म्हणजेच काय की आपण ज्यांना माल रिटर्न केलेला आहे, आपण ज्या सप्लायरला माल दिलेला आहे रिटर्न केलेला आहे अशा सप्लायरचं जे अकाउंट आहे त्या प्रत्येक सप्लायरचं अकाउंट हे आपण कोणत्या साईडला मेन्शन करत असतो किंवा दाखवत असतो तर ते डेबिट साईडला दाखवत असतो. तर बघूया पुढे सोल्युशन त्याचं, परचेस रिटर्न बुक ऑर रिटर्न आउटवर्ड बुक. डेट 2018 डिसेंबर 7. पर्टिक्युलर्स मुद्रा स्टोर्स. डेबिट नोट नंबर LF अमाऊंट ₹2,200. टोटल 2,200. म्हणजे आपण मुद्रा स्टोर्सला 2,200चा माल काय केलेला आहे रिटर्न केलेला आहे. मग यामध्ये 2 अकाउंट असतात, फर्स्ट परचेस रिटर्न अकाउंट जे की आपण माल रिटर्न केलेला आहे आणि दुसरा आपण ज्या सप्लायरला माल रिटर्न केलेला आहे तो कोण आहे मुद्रा स्टोर्स अकाउंट. त्यामुळे परचेस रिटर्न अकाउंट हे आपण क्रेडिट साईडला दाखवतो आणि जे सप्लायर्स असतात ते अकाउंट आपण डेबिट साईडला शो करत असतो. म्हणून परचेस रिटर्न अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेट 2018 डिसेंबर 31 बाय सनरीज ॲज पर परचेस रिटर्न बुक. कितीचा माल आपण रिटर्न केला 2,200चा, मग अमाऊंट मेन्शन केली 2,200. आणि त्यानंतरनं ज्या सप्लायरला आपण माल रिटर्न केलेला आहे त्याचंसुद्धा आपल्याला लेजर इथे प्रिपेअर करायचं आहे. काय आहे मुद्रा स्टोर्स अकाउंट. आणि जे सप्लायर असतात त्याचा इफेक्ट आपण कुठे दाखवतो डेबिट साईडला म्हणून मुद्राच्या डेबिट साईडला 2018 डिसेंबर 7 टू परचेस रिटर्न अकाउंट. किती अमाऊंट आहे 2,200. म्हणजे अशा प्रकारे आपण परचेस रिटर्न बुकवरून आपण जर लेजरला पोस्टिंग करायचं असेल तर आपण अशा प्रकारे पोस्टिंग करतो. म्हणजेच काय की आपण जे जर्नल एंट्रीमध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री पास करतो
त्या जर्नल एंट्रीवरून आपल्याला लेजरला पोस्टिंग करायचं असतं. त्यामुळं आपण जे जर्नल एंट्री पास करताना आपण जे अकाउंट घेतलेले असते त्या प्रत्येक अकाउंटचं आपल्याला इथं लेजर प्रिपेअर करायचं असतं. त्यामुळं ज्या जर्नल एंट्रीमध्ये आपण ज्या अकाउंटला डेबिट केलेलं आहे त्याचं लेजर ओपन करताना, म्हणजे त्या अकाउंटचं लेजर ओपन करताना त्या अकाउंटच्याच डेबिट साईडला आपण जर्नल एंट्रीमध्ये ज्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे त्याचं नाव मेन्शन करतो. आणि त्याच्याच अपोजिट म्हटलं तर आपण जर्नल एंट्रीमध्ये ज्या अकाउंटला क्रेडिट केलेलं आहे त्यावेळेस आपण त्या अकाउंटचं जेव्हा लेजरला पोस्टिंग करत असतो तेव्हा त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण जर्नल एंट्रीमध्ये ज्या अकाउंटला डेबिट केलेलं आहे त्याचं आपण इथे काय करत असतो, ते अकाउंटचं नाव तिथं आपण पोस्टिंग करत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण जर्नल एंट्रीवरून काय करत असतो, लेजरला त्याचं पोस्टिंग करत असतो. म्हणजे अशा प्रकारे आपण आज 6 एक्झाम्पल बघितले. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपण जर्नल एंट्री पास करून त्याचं लेजरला पोस्टिंग कसं केलं जातं ते फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. त्यानंतर थर्ड एक्झाम्पलमध्ये GST कॅल्क्युलेट करून आपण त्या जर्नल एंट्रीवरनं लेजरला पोस्टिंग केलं. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पलमध्ये परचेस बुकवरून आपल्याला जर लेजरला पोस्टिंग कसं केलं जातं ते आपण बघितलं. फिफ्थ एक्झाम्पलमध्ये सेल्स बुकवरनं लेजरला कसं पोस्टिंग केलं जातं ते बघितलं. आणि सिक्स्थ एक्झाम्पलमध्ये परचेस रिटर्न बुकचं लेजरला पोस्टिंग कसं केलं जातं हे बघितलं. म्हणजे अशा प्रकारे आज आपण 4 टॉपिक, या टॉपिकमध्ये आपण लेजरचा थेरॉटिकल पार्ट आणि काही एक्झाम्पल इथे बघितलेले आहेत. आता नेक्स्ट लेक्चरला आपण याच टॉपिकमधले नेक्स्ट प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.